मग खरंच भाजपमध्ये काही मोठं ठरतंय का? पण राजकारणात अशी वाक्य कधी सहज बोलली जात नाही की त्याच्या जागेवर नवीन नेतृत्व उभं राहतं. तो उद्या पुन्हा निवडणूक लढवताना दिसतो. मराठवाड्याच्या राजकारणाचं पुढचं पान लिहिलं जाऊ शकतं. एका मंचावर एक वाक्य बोललं गेलं आणि मराठवाड्याच्या राजकारणात नव्या चर्चेला तोंड फुटलं. भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी आता राज्यपाल व्हावं, असं स्वतः भाजपचेच आमदार बबनराव लोणीकर म्हणाले. पण गंमत इथे संपत नाही, कारण त्याच भाषणात लोणीकरांनी आणखी एक वाक्य बोललं, मला परभणीतून खासदार व्हायचंय. आता तुम्ही म्हणाल यात एवढं काय? पण राजकारणात अशी वाक्य कधी सहज बोलली जात नाहीत. त्यामागे एखादा संकेत असतो, एखादं गणित असतं किंवा भविष्यातील तयारी असते. मग खरंच भाजपमध्ये काही मोठं ठरतंय का? दानवेंना राज्यपाल करून मराठवाड्यात नवीन नेतृत्व तयार करण्याची तयारी सुरू झाली आहे का? आणि जर तसं झालं तर सर्वाधिक परिणाम जालन्यावर होईल की परभणीवर? चला या सगळ्या राजकारणाचा एक एक धागा जोडून समजून घेऊयात. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र. आता सर्वात आधी समजून घेऊया की नेमकं घडलं काय. तर झालं असं की जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीनंतरचा कार्यक्रम सुरू होता. वातावरण अगदी निवांत होतं, भाषणं सुरू होती आणि त्याचवेळी बबनराव लोणीकरांनी एक वाक्य बोललं, रावसाहेब दानवेंनी आता राज्यपाल व्हावं, त्यासाठी आम्ही सगळे देवेंद्र फडणवीसांकडे आग्रह धरणार आहोत. आता वरवर पाहिलं तर हे ज्येष्ठ नेत्याबद्दल आदर व्यक्त केल्यासारखं वाटतं. पण राजकारणात इतक्या मोठ्या नेत्याबद्दल सार्वजनिक मंचावर अशी भूमिका मांडली जाते तेव्हा त्याचा अर्थ फक्त आदरापुरता मर्यादित राहत नाही. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, रावसाहेब दानवे हे साधे नेते नाहीत. मराठवाड्यात भाजपचा पाया मजबूत करण्यामागं ज्या काही मोजक्या नेत्यांची नावं घेतली जातात त्यात दानवेंचं नाव अगदी पहिल्या रांगेत येतं. अनेक वर्ष खासदार, केंद्रीय मंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि जालना जिल्ह्यातील भाजपचं सर्वात मोठं नेतृत्व अशी त्यांची ओळख आहे. म्हणूनच आज जर त्यांच्याबाबत राज्यपाल व्हावं अशी चर्चा सुरू झाली तर त्याकडं केवळ एका पदाच्या नजरेने पाहून चालणार नाही. पण खरी गोष्ट इथून सुरू होते, कारण भाषणात लोणीकरांनी स्वतःबद्दलही एक महत्त्वाचं विधान केलं. ते म्हणाले, मी विधानसभा लढवणार नाही असं म्हटलं होतं, पण राजकारणावर विश्वास ठेवू नका, मला परभणीतून खासदार व्हायचं आहे. हे वाक्य साधं वाटतं, पण राजकारणात एखादा नेता जाहीरपणे एखाद्या मतदारसंघावर दावा सांगतो म्हणजे तो फक्त इच्छा व्यक्त करत नसतो, तर पक्षातील नेतृत्वालाही एक संदेश देत असतो. आता इथेच प्रश्न पडतो, एका बाजूला दानवेंना राज्यपाल करण्याची चर्चा आणि दुसऱ्या बाजूला लोणीकरांचा परभणी लोकसभेवर दावा. या दोन गोष्टींचा काही संबंध आहे का? याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला थोडंसं मागं जावं लागेल. मराठवाड्यात भाजप म्हटलं की दोन मोठी नावं कायम चर्चेत राहिली, रावसाहेब दानवे आणि बबनराव लोणीकर. दोघंही भाजपचे नेते, दोघांची स्वतःची ताकद, पण दोघांमधील राजकीय स्पर्धाही तितकीच चर्चेत राहिली. जालन्याचं राजकारण जवळून पाहणारे लोक सांगतात की या दोघांचे राजकीय मार्ग अनेकदा एकमेकांना छेद देत आले आहेत. म्हणूनच आज लोणीकरांनी दानवेंचं नाव राज्यपाल पदासाठी पुढं केलं तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या. कारण राजकारणात एखादा मोठा नेता सक्रिय निवडणुकीच्या राजकारणातून बाजूला गेला की त्याच्या जागेवर नवीन नेतृत्व उभं राहतं आणि तिथेच नवीन समीकरणं तयार होतात. याचं सर्वात ताजं उदाहरण म्हणजे हरिभाऊ बागडे. फुलंब्रीचे आमदार असलेले हरिभाऊ बागडे राज्यपाल झाले आणि त्यानंतर फुलंब्रीचं संपूर्ण राजकारण बदललं. नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली, अनुराधा चव्हाण यांचं नाव पुढे आलं. म्हणजे एका घटनात्मक नियुक्तीमुळे संपूर्ण स्थानिक नेतृत्व बदलू शकतं, हे महाराष्ट्रानं नुकतंच पाहिलं आहे. म्हणूनच आज दानवेंचं नाव राज्यपाल पदासाठी चर्चेत आलं की जालन्याच्या राजकारणाकडे सगळ्यांचं लक्ष जाणं स्वाभाविक आहे. पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, खरंच दानवे राज्यपाल होऊ शकतात का? शक्यता आणि वास्तव या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. कारण राज्यपाल पदाचा निर्णय महाराष्ट्रात होत नाही, तो केंद्र सरकार आणि केंद्रीय नेतृत्वाच्या पातळीवर घेतला जातो. त्यामुळे लोणीकरांनी इच्छा व्यक्त केली म्हणून दानवे राज्यपाल होणारच असं म्हणणं योग्य ठरणार नाही. पण दुसरी बाजू आहे, लोकसभा निवडणुकीत दानवेंचा झालेला पराभव भाजपसाठी धक्का होता. अनेक दशकांनंतर त्यांना पराभव स्वीकारावा लागला. अशा परिस्थितीत पक्ष वरिष्ठ नेत्यांना पुढे कोणती भूमिका देतो हा प्रश्न स्वाभाविकपणे उपस्थित होतो. भाजपमध्ये यापूर्वीही अनेक ज्येष्ठ नेत्यांना सक्रिय निवडणुकीच्या राजकारणातून घटनात्मक किंवा संघटनात्मक जबाबदाऱ्या देण्यात आल्या. म्हणूनच दानवेंचं नाव चर्चेत येणं पूर्णपणे हवेत नाही. पण आजच्या घडीला त्याला अधिकृत आधारही नाही. आता यामध्ये लोणीकरांचं राजकारण कुठे येतं? ते इथे येतं, कारण त्यांनी स्वतः परभणी लोकसभेवर दावा केला आहे. आता समजा भविष्यात दानवे सक्रिय राजकारणातून बाजूला गेले तर मराठवाड्यात भाजपमध्ये नवीन शक्ती केंद्र तयार होतील, नवीन चेहरे पुढे येतील आणि अशा वेळी प्रत्येक नेता स्वतःची जागा मजबूत करण्याचा प्रयत्न करणारच. म्हणजेच लोणीकरांचं विधान हे फक्त दानवेंबद्दल नाही, तर स्वतःच्या भविष्यातील राजकीय भूमिकेबद्दलही आहे, असं अनेक राजकीय जाणकार मानतात. आणखी एक गोष्ट लोणीकरांनी भाषणात वाक्य बोललं, राजकारणावर विश्वास ठेवू नका. हे वाक्य विरोधानं बोललं गेलं असलं तरी त्याचा अर्थ मोठा आहे. कारण राजकारणात आज जो निवृत्ती जाहीर करतो तो उद्या पुन्हा निवडणूक लढवताना दिसतो. आज जो म्हणतो मी इच्छुक नाही तोच काही महिन्यांनी उमेदवारी मागताना दिसतो. म्हणूनच राजकारणात कोणत्याही विधानाकडे वरवर पाहून चालत नाही.
आणि म्हणूनच लोणीकरांचं हे संपूर्ण भाषण आज चर्चेत आहे. कारण त्यात एका ज्येष्ठ नेत्यासाठी राज्यपालपदाची इच्छा आहे, जो स्वतःसाठी लोकसभेची इच्छा आहे आणि राजकारणात काहीही कायमचं नसतं हा संदेशही आहे. म्हणूनच आता पुढचं लक्ष एका गोष्टीवर असणार आहे. भाजप खरंच मराठवाड्यात नेतृत्व बदलाची तयारी करत आहे का? रावसाहेब दानवेंना पुढे कोणती भूमिका मिळणार? लोणीकरांचा परभणीवरील दावा पक्ष कितपत मान्य करणार? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज एका भाषणातून सुरू झालेली ही चर्चा उद्या प्रत्यक्ष राजकीय निर्णयात बदलणार का? याच उत्तरावर पुढच्या काही महिन्यात मराठवाड्याच्या राजकारणाचं पुढचं पान लिहिलं जाऊ शकतं. पण या सगळ्या पलीकडे जाऊन दानवेंना काय वाटतं हेही महत्त्वाचं आहे. तर जालन्याचं राजकारण जवळून पाहणारा प्रत्येक व्यक्ती सांगेल की जरी राज्यपाल ही संधी जरी मोठी असली तरी दानवे मात्र जालन्याच्या राजकारणातून इतक्या सहजासहजी दूर जाणारे नाहीत. आणि जायची वेळ आली तर ते आधी त्यांच्या मुलासाठी ग्राउंड तयार करतील आणि मगच विचार करतील. किंबहुना जालन्याचा होल्ड ते सोडणार नाही. हे तितकंच खरं आहे. तुम्हाला काय वाटतं? बबनराव लोणीकरांनी केलेलं वक्तव्य हे फक्त दानवेंबद्दलचा आदर आहे की त्यामागं भाजपमधील पुढच्या राजकीय बदलांचे संकेत दडले आहेत? आणि जर रावसाहेब दानवे खरंच राज्यपाल झाले तर जालना आणि परभणीचं राजकारण किती बदलू शकतं? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.